जय शिवराय। आता आपण बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा पाहण्यासाठी चाललेलो आहे। आम्ही जे राहिलेलो आहे ते वाईल्ड लाईफ सेंचुरीमध्ये राहिलेलो आहे। तिथून साधारणतः गाडीचं अंतर 3 किलोमीटर आहे आणि या इथपर्यंत ह्या गाड्या येतात। हे सगळे जे दिसतात ते सगळे जटाशंकर मंदिराला जाणारे आहेत धबधबा बघायसाठी। तर आता आपल्याला जायचं आहे जटाशंकर धबधबा आणि जटाशंकर महादेव मंदिर हे पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे। जंगलातली वाट आहे। आम्ही स्थानिक माणूस सोबती बरोबर घेतलेला आहे। आपण सुद्धा कधी विदर्भात आल्यानंतर जटाशंकर मंदिर अवश्य करा पिंपळडोह किल्ला करताना। तर चला तर जाऊया, या सगळ्या माहिती तुम्हाला देणार आहे मी। चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा। जटाशंकर धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला असे हे छोटे छोटे पाण्याचे ओढे आपल्याला पार करावे लागतात। थोड्या पाण्यातून आपल्याला जायचं आहे। असे 5-6 ठिकाणी आपल्याला लागणार आहे। चला तर आता जाऊया, एक ॲडव्हेंचर असं आपलं होणार आहे आज। जटाशंकर हा धबधबा प्रामुख्याने पावसाळ्यात खुलणारा नैसर्गिक धबधबा आहे। मुसळधार पाऊस झाल्यानंतर डोंगरातील पाण्याचे प्रवाह खडकांवरून खाली कोसळताना अतिशय सुंदर दृश्य निर्माण होते। धबधब्याच्या आजूबाजूला दाट जंगल, मोठमोठे खडक आणि हिरवाई असल्यामुळे हा परिसर निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करण्यासाठी आकर्षणाचा आहे। जटाशंकर धबधबा व जटाशंकर मंदिर हे गाव वसाली, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी असलेला एक प्रसिद्ध असा धबधबा आहे। सातपुडा पर्वतरांग व आंबा बरवा वन्यजीव अभयारण्य परिसरामध्ये असलेला जटाशंकर हा धबधबा प्रसिद्ध आहे। हा चिखलदरा येथील जटाशंकर नव्हे बरं का। उपलब्ध माहितीनुसार तो संग्रामपूर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात असून आंबा बरवा वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात आहे। हे बघा, ही जटाशंकर धबधबा जटाशंकर मंदिराकडे अशी जाणारी वाट आहे। ही संपूर्ण जंगलातली वाट आहे। अतिशय घनदाट असं हे जंगल आहे। या जंगलातनं आपलं पदभ्रमण चालू झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत जटाशंकर मंदिराकडे। ही अशी पण वाट आहे जाण्याची आणि असं पद्धतीने एक अतिशय वेगळी अद्भुत अशी आज तुम्हाला भटकंती घडवून आणत आहे आणि संपूर्ण इथली माहितीसुद्धा मी ह्याच्या व्हिडिओद्वारे देत आहे। ह्या जटाशंकर मंदिराला जटाशंकर मंदिर नाव का पडलेलं आहे, या जटाशंकर मंदिराच्या बाजूला जो धबधबा आहे तो कधी हे होतो, यासाठी येण्याचा कालावधी कुठला, याची इत्थंभूत माहिती मी सर्व तुम्हाला देत आहे। तर एवढं नक्कीच माझ्यासाठी करू शकता आपण। माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका। चला आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे जटाशंकर धबधबा व जटाशंकर मंदिर या ठिकाणी।
जय शिवराय. आता आपण जटाशंकरला जे ही वाट बघतोय आपण, ह्या अशी ही वाटेने चाललेलो आहे. पण साधारणतः वर्षापूर्वी ह्या नदीची खाली नदी आहे. कोणती नदी आहे? जटाशंकर नदी आहे. या जटाशंकर नदीतनं पहिलं मंदिराला जाण्यासाठी मार्ग होता. पण आता हा केलेला आहे मार्ग. आता सगळ्यांना सेफ असा हा मार्ग झालेला आहे. नाही तर पूर्वी नदीतनं जायला लागायचं. पूर्ण जंगलातली वाट होती. आत्ताही जंगलातलीच वाट आहे, परंतु व्यवस्थितपणे ही पायवाट केलेली असल्यामुळं थोडासा त्रास कमी होतो. हे पहा, आता थोड्याच वेळात आपण धबधब्याकडे पोहोचत आहे. त्या ठिकाणी असलेला चाललेला जल्लोष आपल्याला ऐकू येत आहे. थोड्याच अंतरावरती आहे बघा जल्लोष ऐका पोरांचा. तिथं गेल्यानंतर हे बघा आवाज येतोय. झालं थोडंच राहिलेलं आहे. खूप छान अशी भटकंती आजची जंगलातली आलेली आहे. आणि हे असं पद्धतीने या जंगलातली वाट पार करत आपल्याला यायचं आहे. हा 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 अतिशय घंडाट असं अभयारण्य. हे पहा, आता ही चढण चालू झालेली आहे. आता आपण सपाटीने आलो होतो. आता हा चढणीचा मार्ग आहे. थोडा असलेला आपल्याला ही चढण चढायची आहे. छोटंसं आहे, परंतु जरा सावकाश जावं लागतं. ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो, ज्यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण एकदम आपल्या समीप आलेला आहे. हा बघा समोर दिसतोय आपल्याला जटाशंकर धबधबा ओसंडून वाहत आहे. चला आता दर्शनाला जाऊन मग खाली येऊ. या ठिकाणी धबधबा आहे आणि ही वरची वाट जी आहे ती जटाशंकर मंदिराकडे जाते. आता आपण पहिल्यांदा मंदिराचं दर्शन घेऊया महादेवांचं आणि मग खाली येऊया. हे पहा, हे आहे जटाशंकर मंदिर. अशा पद्धतीने आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. हे पहा, बाजूला धबधबा आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी महादेवांचं आतमध्ये भुयारात असलेलं मंदिर आहे. ते जाऊया आता आपण आतमध्ये दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे गुहेत असलेलं जटाशंकर मंदिर. या ठिकाणी आपल्याला महादेवांची पिंड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा महादेवांची पिंड. आणि हे आतला सुद्धा अंधार या ठिकाणी आहे. हे पहा, फोकस मार, फोकस मार लवकर. आणि इकडे पण मार. इकडे मार, आता इकडे मार. हा चला, फोकस मार ना. हा चला. जबरदस्त अशी एक भटकंती करून आलेली आहे. आगळी वेगळी भटकंती होती. गड किल्ले हे तर माझे नेहमीच तुम्ही बघता. आज थोडंसं हटके आम्ही केलेलं आहे. आम्ही आत्ता पिंपळढोहच्या या ठिकाणी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आम्ही मुक्काम आहे. त्याच्या बाजूलाच साधारणतः गाडीचा प्रवास एक 3 किलोमीटरचा असेल. त्या 3 किलोमीटरच्या गाडीच्या प्रवासाने आल्यानंतर जटाशंकर धबधबा आणि त्याच ठिकाणी असलेलं जटाशंकर महादेवांचं मंदिर, त्या ठिकाणी असलेली महादेवांची पिंड, यासाठी जो ट्रेक आहे तो गाडी लावल्यापासून साधारणतः येऊन जाऊन 5 किलोमीटरचा ट्रेक होतो आपल्याला. अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी होतं. पूर्णपणे सुरुवातीला
हा जटाशंकरचा शोध आता साधारणतः 2-3 वर्षापासून जास्त करून लोकांना माहीत झालेलं आहे. अगोदर जास्त माहिती नव्हतं. अगोदरचा रस्ता जो होता तो नदीतनं जाण्यासाठी होता. आत्ता फॉरेस्ट ऑफिसरने साधारणतः 1 वर्षापूर्वी हा मातीचा पूर्ण रस्ता त्या तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे. आपण जेव्हा विदर्भाची भटकंती कराल त्यावेळेस आपण पिंपळढोहला आल्यानंतर जटाशंकर हे मंदिर आणि धबधबा अवश्य करा. खूप सुंदर असं ठिकाण आहे. चला तर लवकरच आता पुढच्या आपण भटकंतीसाठी भेटूया. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.